नमस्कार. पालक बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज काही पालकची रेसिपी बनणार आहे. तर हो, आज आपण पालक पनीर बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 जोडी पालक घेतलेला आहे आणि हा पालक 3 ते 4 मिनटं गरम पाण्यामध्ये छान शिजवून घेतलेला आहे. पूर्ण शिजवायचा नाही आहे, थोडासा 3 ते 4 मिनटं शिजवायचा आहे, नाहीतर तो काळा पडतो आणि आपल्याला पाहिजे तसा कलर ग्रेव्हीला येत नाही. हे थंड पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साधं पाणी. त्यामध्ये पालक बुडवून ठेवूया, म्हणजे त्याची शिजवण्याची प्रक्रिया थांबते आणि पालकला रंगसुद्धा छान येतो. इथे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे मी छान उभे आडवे असे क्यूबच्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने जाड पातळ जसे तुम्हाला हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. आणि आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यात थोडी कोथिंबीर घालूया. देठासहित कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजे देठ पण त्याच्यामध्ये वापरले जातील. 1 इंच आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 3 मिरची मधून तोडून, ह्या कमी तिखटाच्या मिरची आहेत. आणि जे आपण पालक थंड पाण्यामध्ये ठेवलेलं होतं त्यातलं थोडं पाणी हाताने निथळून आणि मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. त्याच्यामध्ये आपल्याला याची प्युरी करताना कुठलंही म्हणजे थोडंही पाणी घालायचं नाही आहे. डायरेक्ट आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि पेस्ट तयार करून झाली तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया. कांदा इथे चॉपरमध्ये छान 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही आपली जाडसर अशी तयार झालेली आहे. त्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं, अशीच ती वाटून घेतली होती. इथे एक कढई ठेवूया, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया आणि जिरं, लसूण, लाल मिरची, हिंग अशी छान त्याला फोडणी देऊया. फोडणी तडतडली की मग जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो घालूया आणि कांदा छान आपण थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. खूप त्याला आपल्याला गोल्डन नाही करायचं आहे, मऊ होईपर्यंतच त्याला शिजवायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, त्याचा पूर्णतः कलर चेंज नाही झाला आहे. थोडा मऊ झाला की मग त्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट तयार केलेली होती ती घालूया. ही पालकची पेस्ट थोडी जाडसरच आहे, मी जाणून-बुजून थोडी जाडसरच ठेवली होती. नंतर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ग्रेव्हीप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करू. इथे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता ग्रेव्ही लागलेली होती, मग त्यात थोडं मी पाणी घालून मिक्स करून ते पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला छान ही ग्रेव्ही थोडी शिजवून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे पालकचा, ग्रेव्हीचा डार्क ग्रीन कलर. आणि ग्रेव्ही पण आपली आता थोडी थिक झालेली आहे, घट्ट झालेली आहे. मग त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूया, जसं की हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालूया. शेवटी जेव्हा मी टेस्ट केली तेव्हा मीठ मला कमी वाटत होतं, म्हणून मी नंतर पुन्हा मीठ ॲड केलेलं, पण ते दाखवायचं राहून गेलेलं. तर तुम्ही टेस्ट करून तुमच्या टेस्टप्रमाणे त्यामध्ये नंतर मीठ ॲड करा. आणि आता सगळे मसाले आपण छान शिजवून त्यामध्ये जे कट केलेलं पनीर आहे, कापून घेतलेलं पनीर, ते पनीर त्यामध्ये घालूया आणि छान वाफेवर एक उकळी आणू देऊया. इथे झाकण बंद करून वाफ येऊ देऊया. इथे बघू शकता तुम्ही आपलं पालक पनीर छान उकळ आली आहे आणि वरून फ्रेश क्रीम घालूया. सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली पालक पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि वरून आपण घालूया थोडी कसुरी मेथी. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.